नमस्कार. सुमित्रा बोधवानी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला एका सत्य प्रसंगातून जन्माला आलेला अनुभव सांगणार आहे. हा फक्त एक पुराचा किंवा नदीकाठच्या गर्दीचा किस्सा नाही, तर आजच्या बेफिकीर तरुणाईचा, पालकांच्या काळजीचा आणि आयुष्याच्या अमूल्यतेचा विचार करायला लावणारा प्रसंग आहे. तुडुंब भरलेल्या मोठ्या नदीच्या काठावर बसून मी जे काही पाहिलं, अनुभवलं आणि जाणवलं ते प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक जबाबदार नागरिकाने ऐकायलाच हवं. एका क्षणाची चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते आणि कधीकधी एका अनोळखी व्यक्तीचा साधा सल्ला देखील एखादा जीव वाचवू शकतो. चला तर मग ऐकूया हा हृदयस्पर्शी आणि विचार करायला भाग पाडणारा अनुभव. अकराची 11:30ची वेळ. तुडुंब भरलेल्या मोठ्या नदीच्या कठड्यावर मी बसले. जवळ अगदी नदीला खेटूनच मनाला, हाताला पाण्याचा प्रवाहाचा सहज स्पर्श होईल इतक्यात समीप बसले मी. 3 तास उलटून गेले असतील. साधारण 8 वाजता मी आले. काही वेळा निवांत लेखन करून नेहमीप्रमाणे परतण्याच्या विचारात होते का कुणास ठाऊक. पावले वळचणात घराकडे नदीच्या प्रचंड प्रवाहाने मला रोखले होते का? एरवी तासाभरात परतणारी मी 3 तास उलटूनही इथेच नदीकिनारी बसून आहे. पाहावं तिथवर फक्त नदीचा प्रवाह, पूर, रुद्र अवतार आणि हातभर अंतरावर मी. कोणी सहज धक्का दिला असता तरीही त्या प्रवाहात सहज विलीन होऊन जलसमाधी मिळाली असती मला. मगापासून कित्येक लोक पूर पाहायला आले नि गेले. अजूनही होतच होते. लोक येत होते. फोटो, व्हिडिओ. अगदी कठड्याच्या कडेवरून इथभर अंतरावरून उभे राहून वाहणाऱ्या पाण्यासोबत स्वतःला मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी धडपडत. हे कसले थ्रिल जीवावर बेतणार. माझ्या अगदी बाजूलाच कोणत्यातरी न्यूज चॅनलच्या 2 मुली सेट उभारला होता. एका कॅमेरा स्टँड व त्यावर फिट केलेला मोबाईल, कानात कॉर्डपिन व हातात माईक असलेली एक सडपातळ 20-22शीतली वार्ताहर मुलगी नदीचा व्हिडिओ व फोटो टिपत मध्ये मध्ये पाणी पाहायला जमलेल्या गर्दीतील काही जणांना संवाद साधत होती. मध्येच कॉलेजच्या मुलामुलींचे 2-4 घोळके मला अगदी घासून गेले. समोरच्या कठड्यावर उभी राहून दंगा मस्ती. त्यातल्या एकीने तर बाजूला खटून उभ्या असलेल्या आपल्या मित्राला दंडाला धरून ढकलू का असे 2-3दा म्हणत गदागदा हलवले. माझा आपला काळजाचा ठोका चुकल्यागत झाले ते सारे मात्र फिदी हसत उभे कठड्यावर. एका लाईनीत अगदी कडेवर 5-10 मिनिटे एकमेकांना वर पाणी उडवत, पाण्याचा दगड टाकत ढकलू का असे आपसातील प्रश्न मला अगदीच चैन पडेना. चेष्टा मस्करी. खरंच एखाद्याचा तोल गेला असता तर आता बोलायला हवे. माझे मोबाईलमध्ये सुरू असलेले काम मी सोडून तडक वर मान केली व त्या घोळक्यातील मुलांकडे पाहून बोलले. काय रे, घरी आई वाट पाहत असेल ना रे? आहे ना आई वडील बहीण घरात? हो पोहता येतं का? नाही. तो जरासा वरमला. बाजूच्या मुलीही दगड मारायचे सोडून बुजून माझ्याकडे पाहू लागल्या. हो आहे की. मगापासून मी तुला पाण्यात ढकलण्याची चेष्टा करतेय. तुम्ही लोक इतक्या कडेवर उभे आहात, तुम्हाला कळतंय का? एका सेकंदात खेळ खल्लास होईल तुमचा. मी आताच्या तरुणाईला समजेल अशा त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. एक जण कठड्यावरून खाली आले. सॉरी काकू, आम्हाला कोणालाही पोहता येत नाही.
असे म्हणून आले तसे निघून गेले. 15 मिनिटे गेली असतील. आणखीन 8-10 जणांचा ग्रुप आला. एकमेकांच्या आईचा उद्धार करीतच. नशिबी पोरही नव्हत्या त्यांच्यातच तेही एकमेकांवर पाणी उडवत, पाण्यात ढकलून देण्याची भाषा करीत माझ्यापासून काही हात अंतरावरच बसले. कसल्या उनाडक्या व मग्रूर उद्धटपणे आपापसात बोलत. आई बहिणीवरून शिव्या हाडसत मस्ती करताना बाजूला एक बाई बसलेली आहे. तिच्या कामात व्यस्त आहे आणि भोवताली आणखीनही काही मुली व महिला ज्या पाणी पाहायला आल्या आहेत. यांचंही त्यांना भान नसावे. आणि यांची वय तरी किती? 16 ते 20च्या आतले सारेजण काही अंतरावर उभ्या त्यांच्याच वयाच्या कॉलेजच्या सुद्धा असाव्यात. कदाचित एकाच पोरीसुद्धा ओळसाळून गेल्या. 4-2 बायाही पाहून न पाहिल्यासारखे करत मख्ख उभ्या. मी मनात चरफडले. खरे तर जरा बिचकूनच त्यांच्या भाषेचा टोन ऐकून मलाही काहीतरी उलट बोलणार असे वाटून मी नरमाईनेच बोलले. अरे मी लिखाण करीत आहे. जरा आवाज कमी करा की. बाळांनो, त्यांची उत्तराची वाट न पाहता पुढे का रे? तुमच्या आयांना का मस्तीत मध्ये आणताय रे? तुमच्या त्या तुम्हाला कॉलेजात शिकायला पाठवलंय का एकमेकांवर शिव्या द्यायला? एरवी खरे तर माझ्या स्वभावानुसार हे अतिशय त्रासिक पण हा वेशात बोलले असते. मी मात्र मनावर ताबा ठेवून शांतपणे नेमकं बोलले. नाही काकू, जातो आम्ही म्हणून माझ्यापासून दूर जाऊन पुन्हा मस्ती करू लागली. आता शिव्या बंद झाल्या होत्या, मात्र मस्तीचा आवेश तोच. दरम्यान बरेचसे दुचाकीस्वार लहान मुलांना घेऊन पालक व कॉलेजमधली बरेच मुलं-मुली, काही कल्पस्थ यांनी नदीकडच्या रस्त्यावर गर्दी केली होती. लेखनावरचं लक्ष हटल्याने मला कडकडून भूक लागल्याचे जाणवले. तोवर 11:15 झालेले. मी उठून घराच्या वाटेवर चालू लागले. चालताना त्या पोरांच्या टोळ्याकडे एक नजर टाकली. पोरं आपल्याच मस्तीत दंग होती. टाळ्या, शिट्ट्या, फोटो, व्हिडिओ, गळ्यात गळे, हातात, मानेवर, खांद्यावर हात, आपल्या वेगळ्याच दुनियेत बेफिकीर, बिनधास्त आणि निवांत. तारुण्य म्हणलं. उगाचच उपदेशाचे डोस दिला. पोरांना जग जगू दे मनाप्रमाणे. मनसोक्त तारुण्याचा उपभोग घेऊ देत. नाहीतर पुढील जाऊन तरी काय? तीच दुनियादारी. घर, ऑफिस, शेड्यूल, संसार, कुटुंबाची जबाबदारी. तारुण्य म्हणजे उत्साह, स्वप्न आणि बेफिकिरी यांचं सुंदर मिश्रण असतं. पण त्या उत्साहाला विवेकाची जोड असणं तितकंच आवश्यक आहे. नदीचा पूर असो वा रस्त्यावरील वेग असो किंवा आयुष्यातील कोणताही धोका, एका क्षणाचा विचार अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्या दिवशी मी काही मुलांना फक्त 2 शब्द सांगितले. पण मनात एकच विचार होता. प्रत्येक मूल सुरक्षित घरी पोहोचावं. कारण त्यांच्यात वाटेकडे कोणीतरी प्रेमाने डोळे लावून बसलेलं असतं. जीवन खूप सुंदर आहे. ते जपा. आपल्या कुटुंबासाठी जपा. आपल्या स्वप्नांसाठी जपा. आनंद घ्या, मस्ती करा. पण स्वतःची आणि इतरांची सुरक्षितताही कधीही विसरू नका. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्र-मैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा, अनुभव आणि प्रेरणादायी विचारांसाठी सुमित्रा बोधवानी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या अनुभवासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.